विधान परिषद निवडणुकीकरता भाजपकडून खबरदारी बाळगण्यात येते। भाजपच्या सगळ्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे। मतांची फाटाफूट होऊ नये याकरता सगळ्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं जाईल। या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विधान परिषद निवडणुकीकरता भाजपकडून आता खबरदारी बाळगण्यात येते। कुठलीही रिस्क घेऊ नये किंवा कुठलीही अडचण येऊ नये या विधान परिषद निवडणुकीकरता, कारण लोकसभा निवडणुकांचा जर आपण आढावा घेतला तर त्यामध्ये मात्र महायुतीचा पारडं तुलनेने कमी पाहायला मिळालं आणि त्यामुळे या विधान परिषद निवडणुकीमध्ये दगाफटका होऊ नये याकरता म्हणून भाजपकडून आधीपासूनच खबरदारी घेण्यात येते। भाजपच्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, कोणताही दगाफटका होऊ नये याकरता विशेष खबरदारी, पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालेले आहे। निश्चितच लागवी एकंदरीत हॉटेल पॉलिटिक्स हे विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी आपल्याला प्रत्येक वेळी पाहायला मिळतं। याच्या मागे कारण अधिक असतात की कुठलाही आमदार इतर पक्षाच्या संपर्कात जाऊ नये आणि याहून अधिक महत्त्वाचं असतं ते विधान परिषदेमध्ये जे प्रेफरन्शियल वोटिंग असतं त्याच्यामध्ये आमदार कुठेही चुकता कामा नसतात। म्हणजे पहिला पसंतीचा क्रम कुणाला असावा, कुठला उमेदवार असावा, दुसरा पसंतीचा कुणाला असावा याचं प्रशिक्षण आता एकंदरीत घेतलं जाईल आणि आपली एकजूट कशा प्रकारे आहे हे सुद्धा महायुती या हॉटेल पॉलिटिक्समध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल। आणि याच अंतर्गत आता भाजपचा हा निर्णय झालेला आहे की भाजपच्या आमदारांना हे विधान भवनाच्या जवळच्याच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलं जाईल। अशाच प्रकारे लवकरच आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचाही निर्णय पुढे आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि एकंदरीतच या तीनही पक्षांच्या महायुतीचा एक मेळावा आमदारांचा पार पडेल। याच्यामध्ये सर्व आमदारांना एकत्रित राहण्याचा या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाईल। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तिन्ही पक्षांच्या आमदारांना त्यांच्या उमेदवारांसाठी पहिल्या पसंतीचं मत कुठल्या उमेदवाराला द्यायचंय, दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीचं मत कुठल्या उमेदवाराला द्यायचं हे ठरवलं जाईल। कारण सध्या भाजपकडे 102 आमदारांचं बळ आहे, या व्यतिरिक्त 3हून अधिक अपक्ष त्यांच्या सोबत आहेत। त्यामुळे भाजपचे 5ही उमेदवार आहेत हे निश्चितपणे निवडून येताना पाहायला मिळू शकतात। मात्र जर अजित पवार गटाचं संख्याबळ पाहिलं तर ते कमी आहे, त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंती क्रमांकाची मतं त्यांना देण्यासाठी हे हॉटेल आपल्याला एकंदरीत डिप्लोमसी पाहायला मिळू शकते। निश्चित चेतन, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या माहितीकरता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।